ती आकांक्षा ना खूप शाणी आहे. तिने काय सांगितलं आपल्याला, माझा काहीच अभ्यास नाही झालाय. पूर्ण पेपरमध्ये एकदा पण मान वरती केली नाही तिने आणि 2 वेळा सप्लिमेंट घेतल्या. एवढं काय लिहिलं तिने मला कळतच नाहीये. आणि पेपर बाहेर आल्यावर पण सांगते, किती कठीण होता ना पेपर, किती खोटं बोलते ती माहिती का? सगळा पेपर लिहिलाय तिने. हां ना, आपल्या सायन्सच्या पेपरला ना प्रीती मॅम यायला हव्या. आणि ते सांगतात हो, त्या बाजूच्या क्लासमध्ये आल्या होत्या ना, तर माझी फ्रेंड आहे तिकडे ती सांगत होती, की ते आन्सर सांगतात. हां ना यार, त्या आपल्याकडे यायला हव्या सायन्सच्या पेपरला मजाच येणार. पवार सर येतात नाही फक्त. हां, पवार सर सोडून कोणी आलं तरी चालेल. हो ना. मी तर पहिलं मॅथ्स करणार आहे. मॅथ्सचे जे टफ चॅप्टर आहेत ना, ते मी कंप्लीट करून घेणार आहे. हो, त्यांनी मॅथ्सला सुट्टीच दिली नाहीये. हो ना, सगळी सुट्टी सायन्सला दिली आहे आणि सायन्सनंतर लगेच मॅथ्सचा पेपर आहे. मी आधी मॅथ्स करणार आहे. तू पण तसंच कर. हो. अगं, तू मला 5-5 मिनिटांनी असं मागून हात नको ना मारत जाऊ. मला पण माझा पेपर लिहायचा असतो आणि असं नाही की मी तुला दाखवत नाही. मी तुला दाखवते ना, पण आधी मी लिहिलं तर मी तुला दाखवणार आहे ना. आणि तुला पूर्ण मागे पेपर हवा असतो. मी काय मागे देऊ तुझ्या हातात आणून पेपर? मॅम पकडेल ना मला, की असं थोडं साइडला करते. तू असं वाकून बघून लिहत जा ना. अशी काय करतेस? एक तर तुम्हाला अभ्यास पण करायचा नसतो. मग तुम्हाला दाखवा. अगं, आज आमच्या क्लासमध्ये पूजाची कॉपी पकडली. हो ना. आणि तू इमॅजिनही नाही करू शकत तिने कुठे कॉपी लपवली होती. कुठे लपवली होती सांग? तिने कॉपी तिच्या रिबिनमध्ये लपवली होती. हां ना. ती माझ्या समोरनं गेली तरी मला समजलं नाही की असं काही आहे. हो. मॅम अशी मागून आली आणि मॅमने तिला कॉपी काढताना बघितलं. तेव्हा कळलं. सगळे केस खोलून घेतलेले मॅमने तिचे क्लासमध्ये. हां ना यार. कसं करता? तुला माहिती आहे ना माझ्या बाजूला सीनियर क्लासचा आकाश बसतो तो. हां. त्याने पेन्सिल मागितली आज माझ्याकडे. हां ना. आई आली. आईने ऐकलं वाटतं. बाय, 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 बाय.